राज्याच्या महायुती सरकारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर विकास विभागावर थेट नजर ठेवणार आहेत आणि विशेष म्हणजे या खात्यातील निधी वाटपावर अंतिम मंजुरीही फडणवीसच देतील अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यावर आता फडणवीसांचा अप्रत्यक्ष लगाम बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। नगर विकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांना सारखा वाटला जातो की नाही हे तपासलं जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंच्या खात्यावर नजर ठेवणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर निधी वाटपावरून मतभेद पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही निवडक महापालिकांना भरघोस निधी वाटप केल्याचा आरोप आहे। यामध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या आमदारांना दुर्लक्ष करणे याची तक्रार त्यांच्या पक्षातीलच आमदारांनी केली होती। यामुळे तीनही पक्षांना समान न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी आता निधी वाटपावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। नगर विकास खात्यावर लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता असल्यानं नगर विकास विभागानं वारेमाप खर्च सुरू केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून सुरू असलेल्या खर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आता विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली। त्यावेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अनेक आमदार निधीचं कारण दिलं। यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। सुरुवातीचे काही महिने वगळता त्यांनी मुक्त हस्ते खर्च सुरू केला। शिंदे यांच्या कार्यकाळात सेनेच्या आमदारांना भरभरून निधी मिळाला। हा आकडा सरासरी 1 ते 1.5 हजार कोटींच्या घरात होता। शिवसेनेला लोकसभेला आणि विधानसभेला मिळालेल्या यशामागे हीच ताकद होती। मात्र आता त्याच ताकदीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसू शकतात। फडणवीस बॉस, शिंदे साइडलाईन। शिंदेच्या खात्याचे निर्णय आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ठरवले जाणार अशी शक्यता आहे। त्यामुळे शिंदेंना फक्त सह्या करणारे नेता म्हणून मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेतेही अपवाद नाहीत। मात्र या मोकळ्या हातामुळे आता मित्रपक्ष अडचणीत येऊ लागले आहेत। त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नगरविकास विभागाकडून सुरू असलेल्या खर्चाची तक्रार केली। सध्याच्या घडीला अनेक महापालिकांमध्ये प्रशासक आहेत। त्यामुळेच या खात्यावर नगर विकास विभागाचा कंट्रोल आहे। याचा वापर राजकीय ताकद वापरण्यासाठी पद्धतशीर सुरू असल्याच्या तक्रारी फडणवीस यांच्याकडे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून गेल्या आहेत। तर मित्रांनो, महायुतीत आतून सुरू असलेला निधी वाटपाचा संघर्ष ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय वादळ आणू शकतो का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा।